नाशिकमध्ये आमदार नितीन पवार यांची जीभ घसरली। आश्रमशाळेमधील प्रश्न आणि मूलभूत सुविधा यावरून आमदार पवार आक्रमक झाले। तुम्हाला माज आला आहे का, मी तुमचे जिरवतो असं नितीन पवार यांनी म्हटलं। आमदार नितीन पवार यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरलाय। तुम्ही मला वेड्यात काढता। आता मी बघतो मी आता इथं बाया बसलाय, मी आता तुमच्या सरांचे घेतले ना। अजित पवारांचे कळवणचे आमदार नितीन पवार अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले। मी पण एक मेला आलो, एक आदिवासी आमदार म्हणून किती माझ्यासाठी काय नियोजन होते का? प्रोटोकॉल प्रमाणे होतं का झेंडावंदन? तुम्हाला काय माज आला आहे एवढा, तुमचा माज मी जिरवतो अशा भाषेत नितीन पवार अधिकाऱ्यांवर संतापलेत। सीओ रिपोर्ट देतो आम्हाला, आणि तुम्हाला एवढा सर्वांना काय माज एवढा काय माज आहे तुम्हाला मला सांगा। तो माज मी जिरवतो तुमचा। ऐकत काढलं कसं कुलूप लावायचं, इथेही कसं कुलूप लावायचं हे आम्हाला शिकवलं ना। आता मी प्रत्येक विभागाकडे लक्ष देईल। मला काही तुम्ही काही नाही, तुम्ही काही सर्व काही कायम राहणारे नाही आहेत। मी आता सर्व व्यक्त आहे, मला सर्वीकडे धंदे पण बंद पाहिजे, सर्व धंदे बंद, मटका बिटका। आश्रमशाळांमधील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात कळवणच्या एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या मांडत आमदार नितीन पवारांसह आदिवासी नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं। मात्र 5 तास ठिय्या मांडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं नितीन पवार संतापले। मग एवढा वेळ लागतो का पत्र घ्यायला? 1-1.5 तास मी थांबलो, आणि यांनी कुलप इतकी भारी लावले, शटर लावणार वरती कुलूप। एवढा मला तज्ञ कोण येतो शोधायचं आहे, आणि इकडे कुलूप। तुम्ही मला वेड्यात काढता। आता मी बघतो मी आता इथं बाया बसलाय, मी आता तुमच्या सरांचे घेतले ना, मग बघतो कसं। नाही तर मी पटतो आणि वस्तारा ठेवायचा रे सर्वांच्या। हे लोक सरे मला बघतात आयुष्यात पहिल्यांदा। तुम्ही मला कोण टाकायला मी 10 वेळा लोकांना बोललो यांच्या हातात नाही, तरी मी अंगावर घेत होतो लोकांना, तरी तुम्ही सहकार्य करा। एवढं पत्र द्यायला आम्ही काय केलं गेलं आता गेलं 1 मेचं मला उत्तर पाहिजे का झेंडावंदन झालं काय नियोजन होतं? कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील शासकीय विश्रामशाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100% पदं भरली जात नाहीयेत। तोपर्यंत शासकीय विश्रामशाळेला टाळं ठोकण्याचा इशारा आमदार नितीन पवारांनी दिला। तुम्ही आता घरी पत्र काही देऊ नका, पोरांना घरी घेऊन जा। जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत पोरं शाळेत आणायचे। जोपर्यंत 100% शिक्षक मिळत नाही तोपर्यंत व्यवस्थित पालकांना बोलून। यावेळी प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांनी इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला। यावेळी आमदार नितीन पवारांनीही इंग्रजीतूनच उत्तर दिलं। साहेब मी पण तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलू शकतो। आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन वॉक इन इंग्लिश, आय डोंट लाईक दिस। This is shameful because why I'm speaking English? Because my people used to know that I can speak English. I can do sandas on English also. आता माझी पातळी कायम घसरे। असं तर माझं नाव नका टाका, तुम्हीच तुमच्या अंगावर घ्या। आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या जागा रिक्त असणं, बाह्यस्त्रोत शिक्षकांची भरती न होणं, जेवणाचा अत्यंत निकृष्ट दर्जा आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव यासह अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। उत्तर 1 मेला म्हणजे मराठी माणसाचा अपमान